नमस्कार. मागील व्हिडिओत आपण मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल ई असणाऱ्या शब्दांचा अभ्यास केला. आता आपण मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल आय असणाऱ्या शब्दांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच आपल्याकडे काही असे शब्द असतील ज्यात दोन स्वर आहेत, ज्यातील पहिला स्वर हा आय आहे आणि त्याचा आवाज त्याच्या 3 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असू शकतो, जसे की ई, अ किंवा आय. दुसरा स्वर 5 स्वरांपैकी कोणताही एक स्वर असू शकतो आणि त्याचा आवाजही स्वरांच्या एकूण 18 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असू शकतो. चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया. तुम्हाला समोर स्क्रीनवर एक शब्द दिसत असेल, विंटर. WINTER. या शब्दात पहिला स्वर आहे आय, ज्याचा आवाज आहे ई, आणि दुसरा स्वर आहे ई, ज्याचा आवाज आहे अ. अशाच प्रकारची काही उदाहरणे पाहूयात. सिस्टर, मिरर, गिव्हन, ड्रिव्हन, चिकन, बिटन, किचन, whisper, litter, bitter, dinner, inner, trigger, टिम्बर. आता अशा प्रकारातले काही शब्द पाहूया जिथे पहिला स्वर आय असेल आणि त्याचा आवाजही आय असेल. दुसरा स्वर मात्र बदलत जाईल. स्क्रीनवर तुम्हाला असेच काही शब्द दिसतील. टायगर, फायबर, स्पायडर, वायपर, मायनस, मायनर, व्हायरस, पायलट, रायव्हल. इथे आपण असे शब्द पाहिले ज्यात आय हा स्वर आधी होता, परंतु मागचा दुसरा स्वर मात्र बदलत होता आणि त्याचे आवाजही बदलत होते. पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघूया आणि मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल आय असणाऱ्या शब्दांचा अभ्यास करूया. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.